इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. रुक्मिणी द टर्निंग ऑफ टाइम हे देना मरियांचे पुस्तक याबद्दल आपण चर्चा करत आहोत काही दिवसांपासून. याच्यात मालिनी या व्यक्तिमत्वाचाही आपण अभ्यास केला की मालिनी ही विदर्भातून तिची आई कशी येते. ती नृत्य करणारी असते आणि मालिनी ही रुक्मिणी मातेबद्दल खूप उत्सुक असते. ती आपल्या भावाला अभिषेकला नेहमी विचारत असते की आई इतकं भरभरून आपल्या मातेबद्दल सांगते, ते खरं आहे का? त्यावर तिचा भाऊ नेहमी हसून सांगतो, अगं तू असं संशय का ठेवते? आई जी वाक्य बोलते ना, ते प्रत्येक वाक्य आणि वाक्य खरं आहे. आणि एक दिवस तो भाऊ तिला झोपेतनं उठवतो. अगं उठ उठ, चल लवकर. आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो. आणि बाहेर एक सुंदर दृश्य असतं की समुद्रातून एक जहाज येत असतं आणि या जहाजात भगवंत आणि रुक्मिणी माता बसलेल्या असतात. आणि दोघंही जसे लहान मुलं असतात ना, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात जहाजात, तर तसं हे दोघं एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असतात. आणि ते दृश्य तिला खूप विलोभनीय, खूप सुंदर वाटतं. दोन सुंदर मूर्ती डोळ्यासमोर तर आणा की भगवंताचं निळेशार रूप आणि माता गोऱ्या पान आणि अगदी लहान मुलासारखं खेळतात आहे पाणी. तिला ते दृश्य खूप आवडतं. पुढे आपण पुढचा भाग घेतलाय की ती मॅम. कसं लग्न उद्धवाशी होतं. उद्धवाशी लग्न करते आणि नंतर ती गरोदर असते. तिचा नवरा पुढे मृत्युमुखी पडतो आणि नंतर आता तिला त्याचा धक्का बसलेला असतो. ती स्वतःचा जीव वाचवत वाचवत पळत असते, कारण तिला मारणारे कोण हे तिला ठाऊक असतं. आणि नंतर ती स्वतःला बघते तर एका क्वार्टर मध्ये, म्हणजे आता टर्निंग ऑफ टाइम मध्ये क्वार्टर हा शब्द वापरला, इथे आपण कुटिया हा शब्द वापरू. की एका खूप सुंदर कुटीमध्ये ती स्वतःला बघते आणि तिशी घाबरून उठते की मी कुठे आलीये. त्यानंतर तिला जाणीव होते की ती एका सुरक्षित ठिकाणी आली आहे. आणि हे सुरक्षित ठिकाण म्हणजे माता रुक्मिणीचं ज्या कुटी आहेत, त्या अनेक अशा कुटी कुटी बनवलेल्या एक काय म्हणायचं त्याला की आपण ज्याला सोसायटी हा शब्द आपल्याकडे एक रूढ झाला आहे. तर ती सोसायटी आहे. आणि या सोसायटीमध्ये, या संस्थेमध्ये माता सगळ्यांची काळजी घेते. आणि तिथे ही मालिनी आली आहे. आता मालिनी गरोदर असते. मालिनीला मालिनीचा नवरा उद्धव हा मरून गेलेला असतो. तिला खूप शॉक बसलेला असतो भयंकर, की आता माझं कसं होईल, मला कोण बघेल. पण तिला रोज माता रुक्मिणी भेटत असतात, तिची काळजी घेत असतात. आणि तिच्या बरोबर तिची जी जोडीदार असते ती अंबा. अंबा तिचं नाव. पुढे अंबाची आणि मालिनीची मैत्री होते. अंबाची बरोबर एक मुलगी असते, तिचं नाव असतं काशिनी. इथे अ, या मालिनीला मुलगा होतो आणि त्या मुलाचं नाव ती ठेवते ईशान. ईशान नाव ठेवावं ही उद्धवचीच इच्छा असते. हळूहळू ती सावरत असते, तिचे घाव बसत असतात. सुरुवातीला तर तिचं लक्षच नसतं ती कुठे आलीये, काय आलीये. तिला इतक्या गहिऱ्या दुःखात ती असते. पण या दुःखातून माता तिला हळूहळू त्या दुःखाचा विसर पाडायला लावतात, तिला त्यातून बरं करायला मदत करतात. आणि तिची सतत जी देखरेख असते ती अंबा घेत असते. याच्यात मातेनं कर्माबद्दल सांगितलेलं आहे की जे कर्म आपल्या हातून मागच्या जन्मी होतं, ते या जन्मी आपल्याला कसं भोगावं लागतं. तीच व्यक्ती आपल्याला कशी भेटतात, त्याच व्यक्ती आपल्याला कशा भेटतात. उदाहरण आपल्या घराचंच घेऊ की आपल्या घरात आपला नवरा, आपले आई वडील, आपले मुलं बाळ हे बरोबर बघा मागच्या जन्माचं आपलं काहीतरी घेणं देणं असतं, तर ती बरोबर या जन्मी आपल्याला भेटतात की नाही. हो की नाही? अंगठी दाखवा मला तुम्ही. बरोबर आपण त्यांचं देणं घेणं असतो. आपल्याला 3 मुलं असतील, 2 मुलं असतील, एक त्याच्यातली खूप काळजी घेणारा असतो, एक दुर्लक्ष करणारा असतो, एक अगदी तटस्थ राहणारा असतो. हे सगळं मागच्या जन्मातल्या कर्माचे जे भोग आपण घेऊन आलो असतो ते असतात. याच्यात रॉबर्ट शॉजनी युअर सोल्स गिफ्ट या पुस्तकात खूप डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अनेक संतांनी माहिती दिली आहे. आपल्या सगळ्या संतांनी कर्माबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. या आता क्वार्टरची, या कुटीची देना मरियांनी त्याचा उल्लेख केलाय
की पहिले तर तिचं लक्ष नसतं, पण नंतर आता ती त्या परिस्थितीशी आपोआप जुळवून घेते आणि ती हळूहळू बाहेर पडायला लागते. बाहेर पडते, तिला इतकं सुंदर दृश्य दिसतं, तिला दिसतात ते बगीचे, भाजीपाला लावलेला आहे, आयुर्वेदाच्या जडीबुटी वनस्पती लावलेली आहे. खूप सुंदर बगीचे असतात ते. इतके सुंदर बगीचे तिने कधी आयुष्यात बघितलेलेच नसतात. आणि नंतर तिला लक्षात येतं, की माता रुक्मिणीला याची खूप आवड आहे. म्हणजे झाडाझुडपांची, बगीच्याची, आयुर्वेदाची, औषधाची, भाजीपाल्यांची, हे सगळं आपण आपलं उत्पादित करायला हवं. आणि त्याच्यासाठी ज्या स्त्रिया असतात, त्या स्त्रिया सगळ्या मिळून काम करणाऱ्या असतात. कुणी म्हणजे हे काम सुद्धा वाटलेलं असतं. त्याच्यात कुठे भांडण, तंटा काहीच नसतो. की तिथे तिला दिसतं, की एक मागे नदी आहे. अरे, आपलं तर लक्षच नाही. इतकी सुंदर नदी इथे वाहते. इतकं सुंदर सरोवर इथे आहे. इतकं सुंदर तलाव इथे आहे. इथे ते एक छान टेकडी आहे. त्या टेकडीवर मंदिर आहे. मग ती विचारते, हे मंदिर कोणाचं? तर तिला सांगण्यात येतं, की इथे अंबा मातेचं मंदिर आहे. आणि ती प्रयत्नही करते त्या मंदिरात जाण्याचा. संगमवराचं दगडाचं हे मंदिर असतं. पण त्या मंदिरात इतकी ऊर्जा असते, की त्या मंदिरात ती पाय सुद्धा ठेवू शकत नाही. मग तिला मैत्रिणी सांगतात, की अगं, तिथे पार्वती मातेला दर्शन दिलं होतं आणि आधी ती मूर्ती म्हणजे जिथे दर्शन दिलं तिथे ती अंबा मातेची मूर्ती आता प्रस्थापित केलेली आहे. मग हळूहळू ती माहिती घेत जाते. तिला तरीही थोडासा संशय असतो, की खरंच मातेमध्ये इतकी शक्ती आहे, मातेमध्ये इतकी ऊर्जा आहे. पण तिला ज्या ज्या मैत्रिणी भेटतात त्या सांगतात, की माता ही काही साधारण स्त्री नाहीये. माता ही खूप काही वेगळी आहे. याच्यानंतर अ, तिची जी मैत्रीण असते म्हणजे अंबा, अंबा आणि तिची मुलगी असते काशिनी. ती तिला सांगते, की आपण या जन्मी आता इथं या कुटीमध्ये एकत्र राहतोय. हे काही याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे. तर तुझं माझं येणं, तुझं माझं भेटणं यालाही काही कारण आहे. माझी जी ही मुलगी आहे काशिनी, ही मुलगी माताच्या ज्या दोन सहकारी आहेत, त्या सहकारी म्हणजे मातेला मदत करणाऱ्या सेविका, तर एकीचं नाव आहे अंजली आणि दुसरीचं नाव आहे सुमती. तर ती सांगते, की माझ्या मुलीचा या अंजलीशी खूप जवळचा संबंध आहे आणि जेव्हा तुला अंजली बद्दल कळेल तेव्हा, किंवा अंजली तुला काही सांगेल तेव्हा तू तिच्याकडून व्यवस्थित नीट ऐक, कारण तिची कथा खूप काही वेगळी आहे. या दोघी जणी मैत्रिणी होतात. म्हणजे अंबा आणि मालिनी. मालिनी खूपदा तिला तिच्या आयुष्याबद्दल विचारत असते, पण अंबा तिला सांगत नसते. पण जसं जसं ते एकमेकींच्या जवळ येतात, तसं तसं ती तिला आता सांगायला लागते. मग ती तिला विचारते, की हे तुझ्या शरीरावर व्रण कसे आहेत, या जखमा कशा आहेत? आधी तर तिने तिला कधीच सांगितलेलं नसतं. पण नंतर ती खुलासा करते, की माझ्या नवऱ्यानं मला मारलेलं आहे. तुझ्या नवऱ्याने मारलं? हो, माझा नवरा मला खूप मारायचा. तो काय करतो? तो श्रीकृष्णाच्या संरक्षण खात्यात उच्च अधिकारी आहे. मग तिला आणखीन ती हे होते, की संरक्षण खात्यात काम करतो आणि तुला मारतो? हो. पण जेव्हा मातेला ही गोष्ट कळली, तेव्हा माता आमच्या घरी आली आणि मातेनं माझ्या नवऱ्याला दम दिला, की खबरदार, तू आंबेच्या अंगावर हात घातलास तर, आणि हे जे तू दारूचं जे व्यसन आहे तुला, हे तुझं तुला सोडवलंच पाहिजे. तू ह्याच्यातून मुक्त झालाच पाहिजे. 6 महिन्याच्या आत तुला हे व्यसन सोडावं लागेल. आणि जर तू हे व्यसन सोडलं नाही, तर मी आता आंबेला घेऊन जाते. ती आता माझ्या ताब्यात असेल. ती तुझ्याकडे येणार नाही. तो तिला खूप विरोध करतो, की ती लहानशी मुलगी असते ना काशिनी, की तिच्या अंगावर असते ती. दूध पिणारी असते. तर हिला घेऊन जाऊ नको. पण माता तिला सांगतात, "नाही, या मुलीला मी घेऊन जाते आणि हिची आणि हिच्या मुलीची जबाबदारी आता माझी. 6 महिन्याच्या तू तुला स्वतःला आता बदल आणि बाकीच्या मुलांची जबाबदारी आता तुझ्या घरच्यांची." असं सांगून माता त्या मुलीला घेऊन अंबेला घेऊन आलेल्या असतात आणि अंबा भरभरून सांगते, की माता मला कशा काळजी घेतात, कशी मदत करतात. मग ती प्रश्न विचारते, की "मातेनं तुला काय सांगितलं? तुला कसं कसं खंबीर केलं किंवा तुला कसं शिकवलं, कसं मार्गदर्शन केलं?" त्यावर ती उत्तर देते,
की मातांनी मला सांगितलं की तू समाजाची काळजी करत बसू नकोस. तू तुझी काळजी घे. तू तुझी खंबीर हो. तुला तुझे आयुष्य, तुझी लढाई तुला लढायची आहे. मला सांगा, हे वाक्य किती महत्वाचं आहे की त्या काळी रुक्मिणी माता सांगतात की तुला समाजाची काळजी करायची नाहीये, तुला तुझी काळजी करायची आहे. अरे आपल्याला तर ही शिकवणच दिलेली असते लहानपणापासून मुलीला, की तुझं लग्न झाल्यानंतर तू जशी उभी जाते ना तशी आडवी होऊन बाहेर ये. कारण समाज काय म्हणेल, ही मुलगी वापस आली. समाज काय समाज किती दूषणं देईल, किती नावं ठेवेल. बरोबर आहे ना, माझं काही चुकत तर नाही ना. इथल्या प्रत्येक स्त्रीला हेच शिकवलं जातं की तुला समाज काय म्हणेल आणि समाज काय म्हणेल याचा पण विचार करतो. आपण काय भोगतो आहोत याचा कधीच आपण विचार करत नाही. तर त्या काळात रुक्मिणी माता किती क्रांतिकारी होत्या हा मुद्दा मला फक्त आपल्या समोर ठेवायचा आहे, की मातांचा जो विचार होता तो काळाच्या पलीकडचा होता, की जिथवर आपली झेपत जाऊ शकत नाही. अजूनही आपण त्या बुरसटलेल्या विचारांचाच विचार करत असतो. त्याच एका नाच ग घुमा, नाच ग घुमा, नाच ग घुमा एक खूप सुंदर पुस्तक आहे. तुम्ही जरूर वाचा. भालजी पेंढारकरांच्या मुलीनं लिहिलेलं, रणजित देसाईंची बायको माधवी देसाई यांनी लिहिलेलं पुस्तक, नाच ग घुमा, समाज काय म्हणेल. पण इथं तडा जातोय प्रत्येक विचारांना आणि प्रत्येक गोष्टीला. आणि मग ती म्हणते की मातेनं मला खंबीर व्हायला सांगितलं, आता मी समाजाची करतच नाही ग. मी समाजाबद्दल विचारच करत नाही. आता मी वर्तमान स्थितीचा आणि माझ्या मुलाचा, माझ्या मुलांचा, माझ्या मुलीचा विचार करते. फक्त माझ्या मुलांच्या विचारानं मी कधी कधी व्याकुळ होत असते. त्यांची मला आठवण येत असते. अशा गोष्टी या दोघी करतात आहे. ती तिला अंजलीचंही सांगते की अंजलीला तू जरूर भेट आणि माझ्या मुलीचा तिचा कसा संबंध आहे आणि ती तुला काय कशी मदत करणार आहे याही गोष्टींबद्दल ती तिला सजग करत असते. त्याच्यानंतर इथे मालिनी खूप दुःखी आहे. मालिनीला आपल्या नवऱ्याची आठवण येते, उद्धवची आठवण येते. एक सोल जेव्हा जातो, मग तो तुमचा भाऊ असू दे, तुमचा नवरा असू दे, तुमचा आणखीन कोणी असू दे, तो जेव्हा दूर जातो, आई वडील कोणी आपल्या जवळचा तो व्यक्ती जेव्हा दूर जातो, तेव्हा काही दिवस तरी आपण खूप अस्वस्थ होतो आणि तो व्यक्ती आपल्याला भेटावा, त्याचा काहीतरी संदेश आहे तो मला मिळावा असं आपल्याला वाटत असतं. इथे तिलाही असंच वाटतं की अरे एकदा तर मला दाखव तू की तू आमच्या सोबत आहेस. मला एकदा तर तू दाखव ना उद्धव. तुझं तुझं अस्तित्व मला महसूस होऊ दे रे. आणि नंतर तिला जाणवतं की उद्धव भेटायला आलाय. उद्धवनी आपल्या मुलाला उचलून घेतलंय आणि उद्धव विचारतोय की मालिनी, आता याला वडिलांचं प्रेम कोण देईल ग? याच्यावर कोण प्रेम करेल ग? तेव्हा मालिनी म्हणते, उद्धव तू काही काळजी करू नकोस. आईचं आणि वडिलांचं प्रेम याला मी देईन. आणि ती खूप तिचे बाळाचे पापे घेते की बघ तुला भेटायला आज बाबा आलाय. आणि थोड्या वेळ तिला जाणवतं अरे मी तर स्वप्नात आहे. पण हा प्रसंग असा घडला की ही गोष्ट घडून राहिलीये, ही गोष्ट होते. आणि स्वप्नातून जाग झाल्यानंतर दारावर हळूच थाप येते. दार उघडलं जातं आणि माता रुक्मिणी बाळाला उचलून घेतात. बाळाला रोज भेटायला माता येतात. तिथं सगळ्याच लहान लेकरांना माता भेटत असतात. सगळ्यांची देखभाल, सगळ्यांची काळजी इतक्या प्रेमानं घेतात की असं वाटतं की ही ही सगळ्यांची माता आहे, माता रुक्मिणी. आणि मग माता म्हणतात, आता बेटा तुला काळजी करण्याची गरज नाही. तुला तुझ्या वडिलांनी उचलून घेतलंय ना. पुन्हा ही मालिनी अवाक होते. मातेला कसं कळलं माझ्या स्वप्नात उद्धव आला होता ते? अंबा तिला हसून म्हणते, अगं तू आता सोड हा विचार करणं, मातेला सगळं कळतं. एक दिवस माता जशा थोडस बाहेरून राज्यातून फेरफटका घेऊन येतात आणि सगळ्या या सख्या त्यांना भेटतात. त्या म्हणतात, कृष्णाच्या कृष्णलीला आम्ही सगळ्यांनी ऐकल्या. आज तुमच्या लीलांबद्दल आम्हाला ऐकवा. आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायचंय. तुमचं बालपण. मग माता सांगायला लागतात. एक जण विचारतेच, तुम्हाला कृष्ण कसा भेटला त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आणि मग माता सांगतात,
आता हा इतिहास त्यांच्या आई-वडिलांचा इतिहास मी घेतलाय. त्याच्यामुळे ही भेट कशी झाली हा प्रसंग आपल्या समोर ठेवते. माता सांगायला लागतात, "मी जेव्हा 8 वर्षाची होती ना, तेव्हा वनात जायची आणि वनात नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसायची. एक दिवस मला आवाज आला, 'रुक्मिणी!' मी अवाक होऊन मागे बघितलं, तर मागे एक 16 वर्षाचा तरुण, अतिशय सुंदर, मनमोहक, आकर्षक, निळ्या त्याचा निळा रंग, पिवळं पितांबर, पण सगळा प्रकाशच मला दिसत होता. आणि हा प्रकाश असा सुखद होता, आल्हाददायक होता. ते रूप अत्यंत सुंदर होतं. त्याचे पाय असे क्रॉस केलेले, पाय तर इतके सुंदर होते, की सारं लक्ष त्याच्या चरणावर गेलं, निळ्या रंगाचे. माझं लक्ष हळू-हळू, हळू-हळू त्याचं म्हणजे वर, 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 वर जायला लागलं. त्याचं रूप मी माझ्या डोळ्यात साठवू लागले. त्याचे हात, त्याची बासरी, त्याचं उपरणं, त्याचे कुंतल, ते तर अगदी कुरळे-कुरळे आणि त्याचा चेहरा, त्याच्याबद्दल काय बोलू? त्याच्यासाठी तर माझ्याजवळ शब्दच नाही. त्याची जिवणी, त्याचं सरळ नाक, त्याचे मोठे-मोठे डोळे, असं वाटलं सारं आभाळ त्या डोळ्यात भरून गेलंय. त्याचं ते गंध कपाळावरचं, मोरपीस आणि ते सावळे कुंतल तर मला जास्तच आवडू लागले. ते भुरूभुरू वाऱ्यानं उडत होते. मी त्याच्या जवळ-जवळ गेले आणि म्हटलं, "कोण?" म्हणाला, "मी कृष्ण." आणि आमची मैत्री झाली. तेव्हा 8 वर्षाची मी आणि 16 वर्षाचा कृष्ण. नंतर आम्ही रोजच भेटत होतो. मग मी एक दिवस त्याला विचारलं, "तुला कसं कळतं रे, की मी इथे आलीये ते? आणि तू कुठे असतो?" बहुधा तेव्हा मी 12 वर्षांची होते. त्यावर तो हसून म्हणाला, "मला कळतं तू इथे आलीस की. आणि तू कुठे राहतोस?" हं, "अगं मी द्वारकेला असतो." "तू द्वारकेला असतोस? आणि द्वारकेहून इथे कसा येतो कौंडिण्यपूरला?" "कळेल तुला हळू मी कसा येतो ते." आणि नंतर एक दिवस काय झालं, की मी वनात आले आणि त्याला म्हटलं, की "कृष्णा, तू खूप मला असं का होतं, की तुला भेटावं, तुझ्याशी खूप गप्पा माराव्या, तुझ्याशी बोलावं, तुझ्याशिवाय राहूच नाही. माझं लग्न तुझ्याशी होईल का रे?" बघा, 12 वर्षाची रुक्मिणी कृष्णाला विचारते, "माझं लग्न तुझ्याशी होईल?" त्याच्यावर कृष्ण हसून म्हणतो, "होय, आपलं लग्न होणार आहे." मग रुक्मिणी त्याला सांगते, की त्या नदीच्या पलीकडे एक कुटी बांध आणि त्या कुटीमध्ये तू, मी आणि तुझा भाऊ. खरं तर मला बलरामाबद्दल कल्पनाच नव्हती. कृष्ण हसला. "अगं कुटी काय? मी तुझ्यासाठी असा महाल बांधणार आहे द्वारकेमध्ये, जस जसा कुणीही जगात बांधलेला नाही. या विश्वात, या ब्रह्मांडात कुणीही बांधलेला नाही. असा महाल मी तुझ्यासाठी बांधणार आहे आणि तोही समुद्रात असेल." आता तर रुक्मिणी खूप गोड हसायला लागते आणि आणखीनच लाजते. खूप सुंदर दिसते. "कृष्णा, बस झालं की." "अगं नाही, तू खूप सुंदर आहेस." "अरे पण सांग ना, मी कोण आहे? मला ना कुठल्यातरी ऋषींना विचारायचंय, कुठल्यातरी गुरूंना आपण भेटूया का? की मी कोण होती? मी कोण आहे? तू कोण आहेस? कारण तुझ्याबद्दल सारंच गूढ आहे की रे आणि तू तर काही बोलतच नाहीस. तू फक्त मला बोलतं करतोस." "अगं नाही, तुला प्रत्येक गोष्टीचा पत्ता लागेल. आपण कोण होतो? आपला प्रवास सारं तुला उमजेल." "आणि कृष्णा, मला हे सांग, तू राहतो द्वारकेला आणि इथे वारंवार येतो, त्याचंही बद्दल मला जाणून घ्यायचंय." कृष्ण पुन्हा एकदा हसतो. अगदी मंद मंद. उत्तर मात्र टाळतो. "सांगितलं ना, कितीही घाई सगळं काही जाणून घेण्याची. साऱ्या गोष्टींचा उलगडा तुला आपोआप होईल." "मग ऋषींना भेटू नको?" "नाही.
अजिबात नाही. आणि मग, अरे, मला तुला एक विचारायचंय. हल्ली माझ्या शरीरात खूप बदल होतात आहे रे. स्पंदन जाणवतात आहे. मी ध्यानात आणखीन गहऱ्या गहऱ्या उतरते आणि मला खूप काही गोष्टी समजतात आहे, त्या समजू पाहतात आहे. पण अजून उलगडा होत नाही नेमकं काय होणार आहे. तुला कळेल ग, विश्वास ठेव. आणि एक दिवस काय होतं की माता रुक्मिणी वनात येतात. ते शोधतात कृष्णाला की कुठे गेलाय कृष्ण. हाकही मारतात, पण कृष्ण तिथे नसतोच. आणि मग त्या नदीच्या पात्राच्या जवळ जवळ येतात आणि ध्यानस्थ होतात. आपोआप त्यांचे सुंदर डोळे मिटल्या जातात आणि गहऱ्या गहऱ्या ध्यानात जातात. आणि त्यांना त्यांचे मागचे सगळे जन्म कळायला लागतात. सगळा एक चित्रपट डोळ्यासमोर यावा तसा तो चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोर येतो. आणि त्यांना समजतं की बाप रे, कुणीतरी त्यांना मागच्या जन्मातील त्यांच्या नावानं हाक मारतं. सीते. त्यात चमकून बघतात, श्रीराम असतात. आणि श्रीरामाचं ते सुंदर रूप त्यांच्या डोळ्यासमोर येतं. धनुष्यबाण, भगवे वस्त्र आणि कुटीमध्ये ती कुटी आणि कुटीसमोर असलेले श्रीराम. आणि पुढची तर घटना काही वेगळीच असते की श्रीरामाचं रूपांतर हळूहळू हळूहळू कृष्णामध्ये होत असतं. आणि मग त्यांना कळतं की आता जो आहे तो कृष्ण आहे, तो मागच्या जन्मी श्रीराम. आणि म्हणूनच हा कृष्ण ही सगळी लीला करतोय. तोच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला जातो. समोर कृष्ण असतो. ते आता कृष्णाच्या मिठीत विसावतात. त्यांना सारं कळतं की मागच्या जन्मातला श्रीराम, मी मागच्या जन्मातली सीता आता रुक्मिणी झालीये आणि श्रीराम कृष्ण झालेत. त्यावर कृष्ण हसून म्हणतो की मागच्या जन्मातल्या अनेक खाणाखुणा अजूनही अनेक ठिकाणी आहेत. पण आता मात्र या जन्मात आपल्याला रुक्मिणी, तुला रुक्मिणी म्हणून आणि मला कृष्ण म्हणून स्वतःला या जन्मात वावरायचं आहे. रुक्मिणीला सगळाच अर्थबोध झालेला असतो. आणि आता मात्र त्या खूपदा खूप गहऱ्या ध्यानात जात असतात. त्या घरी येतात, आपल्या वडिलांना विचारतात की बाबा, मागच्या जन्मी मी कोण होते, या जन्मी मी कशासाठी जन्म घेतलाय. बाबांना खूप राग येतो, वाईट वाटतं. मुलगी मला असं का विचारते. आणि ते तिथून निघूनच जातात. मी या जन्मी का जन्म घेतलाय याचं उत्तर मला अजून शोधायला हवं. कृष्णाला आता उद्या विचारायलाच हवं. म्हणून पुन्हा दुसरी दिवसाची सकाळ कधी होईल आणि कधी मला माझा कृष्ण भेटेल म्हणून त्या उठतात आणि वनात येतात. सारा दिवस त्या वनातच राहतात. कृष्ण तिथे नसतोच. पुन्हा गहऱ्या ध्यानात जातात. अनेक गोष्टींचा उलगडा त्यांना आणखीन होत जातो. आता एक भयानक आवाज ते ऐकतात. आणि हा आवाज याचा त्याचा नाही, त्या रुक्मीचा असतो. अकराळ विक्राळ रूपानं तो त्या माता रुक्मिणीच्या समोर येतो. आणि अगदी रागा रागानं त्यांचं मनगट पकडतो. चल. त्याला कुठेतरी खूप भीती असते की माता लग्न करतील आणि निघून जातील. आता हिच्यावर पहारे ठेवा. ही निघूच शकत नाही आता. वनात जाऊच शकत नाही. कुणाला भेटूही शकणार नाही. पहारे कडक करा. आणि सगळीकडून मातेवर पहारे बसवण्यात येतात. हं. माता तीही परिस्थिती अतिशय शांतपणे, धीरोदात्त स्वभावानं तिला स्वीकृत करते, तिला स्वीकारते. आणि आता जास्तच त्या ध्यानात उतरतात,
गहऱ्या गहऱ्या खोल खोल शून्यतेत उतरतात. ही शून्यताच खूप महत्वाची आहे. जी शून्यता रुक्मिणी मातेला वयाच्या 12व्या वर्षीच कळली आणि कृष्ण त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ध्यानातून कशी देतात हे एक गूढ रहस्य आहे. हे शून्यतेत गेल्याशिवाय कळत नाही. आता राधा, श्रीमती राधा राणी मातेला कशा भेटतात ते पुढच्या भागात बघूया आणि इथेच थांबूया. 8:55 झाली आहेत. मला वाटतं मातेला जेव्हा इच्छा असते तेव्हाच त्या माझ्याकडून बोलून घेतात. अन्यथा मला बोलताच येत नाही. ही ऊर्जा इतकी आहे. आणि मातेनं त्याच्यासाठी मारुती रायांना सांगितलं आणि मारुती रायांनी एक साधना करून घेतली. मी पूर्णपणे शरण जाते मारुती रायांना. एकदम शांत व्हावं मास्टर्स. आपल्यापर्यंत पोचली का? कारण मला माहितीच नाही मी काय बोलत होते. बोलवते धनी वेगळेच होते. एकदम शांत, एकदम सहज. डोळ्यावरचे चष्मे हळूच काढून ठेवावे. शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. प्रत्येक श्वासाबरोबर आपण शांत होतो आहोत. हा श्वास खूप महत्वाचा. मारुतीराया, तुम्हाला दंडवत प्रणाम. मास्टर्स, या क्षणी स्वतःला बघून घ्या की आपण कसं बसलो आहोत. कुठे बसलो आहोत. एकदम शांत. आपली पावलं अगदी पावलापासून पावलापासून स्वतःला बघा. पावलं, पाय, गुडघे, पूर्ण पायांना बघा. मूलाधारापर्यंत शांत. सूर्यदेवतेचा प्रकाश या पावलांमध्ये गेलाय. इथली प्रत्येक पेशी परत ऊर्जावान होते. ही ऊर्जा मूलाधारापर्यंत घेऊन जा. शांत. सीतायनात आपण अभ्यास केलाय की मातेनं
पहिल्या चक्रापासून स्वतःवर काम केलेलं आहे, मूलाधारापासून. मणिपूर चक्रापर्यंत ऊर्जेला महसूस करा. सगळं शांत झालंय. हृदय शांत, दोन्ही खांदे शांत. खांद्याच्या मध्ये हायर हार्ट चक्र आहे ते शांत. एका मातेचा उजवा हात दुखतोय काही दिवसांपासून, कारण ती सतत काम करते आणि हाताकडे दुर्लक्ष करते. अशा 2-3 माता आहेत. आताच त्यांच्या हातात कळा सुरू झाल्यात उजव्या हातात. लक्ष द्या मास्टर्स, उजव्या हाताकडे. सगळा प्रकाश हळूहळू हळूहळू पोटापर्यंत घेऊन जा. कळा येतात आहे तुमच्या हातातून. उजव्या हाताला खूप गरज आहे. इतकी अद्भुत गोष्ट आहे ना मास्टर्स. आपण ध्यानातूनच ठीक होतो, आपल्याला औषधाची गरजच लागत नाही. जसं आपण झेरॉक्स करतो आणि तो प्रकाश असा आपल्याला खाली वर असा दिसतो ना, तशी एक एक परत आपल्या उजव्या हातातून हा प्रकाश महसूस करा. खूप उजवा खांदा, नंतर मानेच्या तिथला भाग, मान दुखते. बाबा बाबा, एका भगिनीला मानेला त्रास आहे. भयंकर त्रास आहे. मागचा जो भाग आहे ना, तिचा खूप असा लोखंडासारखा झालाय. मान आणि उजवा हात बोटापर्यंत. तुमच्या स्पाइन मध्ये प्रकाश फिरतोय मास्टर्स. पूर्ण स्पाइन मध्ये गरमी देतोय. या थंडीच्या दिवसात प्रचंड गरमी निर्माण होते, उष्णता निर्माण होते शरीरात. आणि सुदिंग लाईट आहे हा. डाव्या खांद्यातून बोटापर्यंत.
एकदम शांत, पाठीचा कणा शांत, मान शांत, शांत शांत. शांत करा मास्टर्स. तुमचं डोकं, डोक्यावरचा प्रत्येक केस शांत, कपाळ शांत, आज्ञाचक्र शांत, डोळे शांत, डोळ्यात प्रकाश भरलाय, बुबुळ दोन्ही शांत, नासिका, नाक शांत, तुमचं तोंड, सगळे दात, दाढा, जीभ, पडजीभ, जॉ शांत, हनवटी शांत, गाल शांत, कान शांत, कानाच्या मागचा भाग शांत. ज्या मातांना याचा मानेचा त्रास आहे ना, त्यांनी हळूहळू अनेक गोष्टी सोडायच्या स्वतःच्या स्वभावातील. एकदम शांत मास्टर्स, एकदम शांत. आता सगळं शरीर शांत झालंय, मन शांत झालंय, आत्मा शांत आहे, पूर्ण शांत. रुक्मिणी मातेच्या ऊर्जेशी आपण एकरूप होतो आहोत. भगवंत आणि रुक्मिणी माता, मारुतीराया, एकदम शांत होत चला. एकदम शांत शांत. गहऱ्या गहऱ्या ध्यानात उतरा मास्टर्स, खूप गहऱ्या ध्यानात. खोल खोल शून्यतेच्या पायऱ्या. इथे फक्त सच्चिदानंद आहे, सच्चित आनंद. मोराच्या पिसाचा जसा स्पर्श असतो, तसा स्पर्श आपल्या मनाला होतो. एकदम शांत. माता रुक्मिणीच्या शरीरातून, भगवंत आणि माता रुक्मिणी वेगळे नाहीच, त्यांच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश आपल्यापर्यंत पोचतोय. हा प्रकाश उजळवून टाकतोय आपल्या हृदयाचा गाभारा.
आपल्याला गंभीर करतोय. स्ट्रेस आपल्या हृदयातील स्पंदन बदलतात आहेत. पूर्णपणे हृदयात राहा. मास्टर्स 12ही लेयर्स मध्ये आपल्यावर ही प्रोसेस होते. हृदयामध्ये माता रुक्मिणीच्या ऊर्जेशी आपण एकरूप होतो आहोत आणि हा दिव्य प्रकाश आपल्या हृदयात महसूस करा मास्टर्स. हृदयाच्या केंद्रस्थानी तुम्हाला ते आपण चक्र उडवतो ना मास्टर्स, आणि चक्र कसं तेजीनी एक 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 लेयर असं धरणी मातेवर प्रकाश पसरवतं, तशी ही प्रोसेस आहे. ही एक दिव्य अनुभूती आहे मास्टर्स. कुठलीही कल्पना नाही, पण ही घटना घडते. शाम 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 शाम
श्याम सगळं प्रकाश स्पंदना मातेची ऊर्जा महसूस करा. प्रत्येक स्पंदनामध्ये कृष्ण कृष्ण कृष्ण. ही ऊर्जा इतकी प्रचंड आहे की या क्षणी ही ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरली आहे. जे जे कनेक्ट होतात ते आपोआप कनेक्ट होऊ शकतात. जे लोक ध्यानात आहेत, जे लोक साधनेत आहे, पूजा करतात आहे, ते या ऊर्जेशी कनेक्ट होऊ शकतात. कारण मातेला सगळ्यांना ध्यानात बोलवायचे. बोलवून घेणाऱ्या माता आहेत. शारदा मातेची ऊर्जा इथे कनेक्ट झाली आहे. शारदा माता आणि परमहंस मास्टर्स या ऊर्जेशी एकरूप व्हा. एकदम शांत, एकदम शांत. जितकं आपण खाली खाली होतो ना मास्टर्स, खाली होणं म्हणतात खाली हो जाओ. जितकं खाली होतो तितके भरले जातो. शांत.
श्याम 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 सोहम 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 कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. खूप गहऱ्या ध्यानात आहोत मास्टर्स आपण. पण माताच आपल्याला मदत करतात आहे. सहस्रारावर लक्ष द्या. जड झाले सहस्रार. आशीर्वाद मिळाले. पायापासून मूलाधारापर्यंत चेतन तिकडे आलोय. मूलाधारापासून विशुद्ध चक्रापर्यंत चेतन तिकडे आलोय. सगळे पाठ हात आणि आता आपलं डोकं, आज्ञा आणि सहस्रार पूर्ण आपण सजग झालो आहोत. श्वासावर या मास्टर्स. श्वास घ्या. दोन्ही हृदय आपले हात हृदयावर म्हणा श्याम श्याम श्याम. अत्यंत कोमलतेने हात डोळ्यांवर श्याम श्याम श्याम. डोळे हळूहळू उघडावे. हात सहस्रारावर श्याम श्याम श्याम. विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी शेतमजूर कामगार कारागीर सैनिक इथल्या स्त्रिया मुली गाई वासरं पशु पक्षी धरणी माता आम्ही सगळे सुखी आहोत आनंदित आहोत सुरक्षित आहोत. आपल्या लेकरा बाळांना आशीर्वाद द्या. जगाला आशीर्वाद. कल्याण मस्तो कल्याण मस्तो. कानाच्या मागे हात सोळावे. खालून वर करून खाली तथास्तु तथास्तु आणि धरून ठेवावे. 1 मिनिट. शांत व्हा मास्टर्स. बाहेर या. आता कसं वाटतं? छान छान वाटत. बरे वाटत. कुठे होत्या सगळेजणी? आल्या ना जागेवर?
निशाताई कशी आहे ग? बरी आहे का? तर मी छान आहे. आणि आजचं ध्यान खूप छान होतं. बस म्हणजे मला सारखी सगळीकडे झाडं दिसत होती. त्यांच्या मुळांना वगैरे मी हात लावत होते. माती असं मी मातीला पण स्पर्श करत होते. खूप सुंदर, खूप खूप म्हणजे खूपच सुंदर. खूप धन्यवाद. खूप आणि छान. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मी हे पुस्तक वाचलंय आणि ताई इतकं छान सांगतात आहेत ना. म्हणजे पुस्तक वाचण्यापेक्षा ताईंच्या तोंडून ऐकलेलं खूप छान असं झालं आता मला. किती छान तू पुस्तक वाचलं, ही गोष्ट किती महत्वाची आहे. हो, पण तुमच्या तोंडून ऐकताना ते अजून चांगलं वाटतंय. थँक्यू ताई, थँक्यू. थँक्यू डिअर. जरा सगळे आपल्या मस्तीत आहेत आज मस्त. अशाच राहा, छान आनंदी राहा. सगळ्यांचा निरोप घेते. जय श्रीराम. भेटूया.